पहाटेची सोनेरी किरणे मुंबईच्या टोलेजंग इमारतींच्या काचेवरून घसरत खाली येत होती. शहराचा कोलाहल सुरू व्हायच्या आतच एका अलिशान बंगल्यासमोर चकाकणारी काळी गाडी उभी राहिली. आशिष बाहेर आला. अंगावर महागडा इटालियन सूट, मनगटावर सुवर्णकांतीचे घड्याळ आणि चेहऱ्यावर एक गंभीर शांतता. ड्रायव्हरने आदराने दरवाजा उघडला आणि विचारले, "सर, थेट ऑफिसला निघायचं का? आज महत्त्वाची मीटिंग आहे." आशिषने धावणाऱ्या जगाकडे एक कटाक्ष टाकला. लोक पळत होते, कुणी भाकरीसाठी, कुणी स्वप्नांसाठी, तर कुणी फक्त वेळेला हरवण्यासाठी. त्या गर्दीत त्याला त्याचं जुनं रूप दिसलं, जो कधीकाळी पायात तुटलेली चप्पल घालून मॅलोनमेल पायपीट करायचा. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, "नाही, आधी मंदिरात जाऊया. आज माझ्याकडे जे काही आहे ते त्या विधात्याच्या कृपेचं देणं आहे, हे विसरून कसं चालेल." गाडी जुन्या शिवमंदिरापाशी येऊन थांबली. तिथे गाड्यांचा कर्कश आवाज नव्हता, तर होता फक्त पितळी घंटांचा मंजूळ नाद आणि सुगंधी उदबत्तीचा दरवळणारा धूर. आशिष पायऱ्या चढू लागला. प्रत्येक पायरीसोबत त्याच्या आयुष्याचं एक एक पान उलगडत होतं. त्याला आठवले ते दिवस जेव्हा त्याच्या फाटक्या खिशाची लायकी काढून त्याला श्रीमंत वस्तीतून हाकलून दिले होते. त्याला आठवले आईचे ते थकलेले डोळे, जे रात्रभर जागून मुलाच्या भविष्यासाठी देवासमोर प्रार्थना करायचे. त्याला आठवला वडिलांचा तो घाम, जो साध्या भाकरीसाठी शेतात गळायचा. आणि काळजावर कोरलेला तो घाव, जेव्हा राधिकाच्या वडिलांनी त्याला ठणकावून सांगितलं होतं, "श्रीमंतीशी बरोबरी करायला नशीब लागतं आशिष, तुझ्यासारखी भिकारी स्वप्न नाही." तो अपमानच त्याचं इंधन बनलं होतं. आज तो कोट्यधीश होता, पण मनाच्या एका कोपऱ्यात ती जखम अजूनही ठसठसत होती. मंदिराच्या गाभाऱ्यात नतमस्तक होऊन आशिष बाहेर पडला. पायऱ्या उतरत असतानाच समोरून एक स्त्रीवर चढत होती. तिची साधी सुती साडी ठिकठिकाणी विरलेली होती. चेहऱ्यावर अकाली आलेलं वृद्धत्व आणि डोळ्यांत एक अशी अथांग संकटे सोसलेली शांतता होती, जी पाहून काळजाचं पाणी व्हावं. तिच्या हातातील पूजेचं ताट थरथरत होतं. दोघांच्या नजरा भिडल्या. काळ जणू काही क्षणांसाठी थबकला. आशिषचे पाय पायरीलाच खिळले. समोर उभी असलेली ती स्त्री केवळ एक अनोळखी व्यक्ती नव्हती, ती होती राधिका. त्याचं पहिलं प्रेम, ज्याला परिस्थितीच्या आगीत जळावं लागलं होतं. "राधिका?" आशिषच्या ओठांतून शब्द बाहेर पडला, पण तो आवाजापेक्षा जास्त एक आर्त हाक होती. राधिकाने नजर वर केली. समोरच्या या वैभवशाली माणसात तिला तोच जुना, निरागस आणि संघर्षाने तावून सुलाखून निघालेला आशिष दिसला. तिच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. ज्या समाजाने तिला पांढऱ्या पायाची आणि दुर्दैवी ठरवून वाळीत टाकले होते, त्या समाजासमोर आज तिचं अस्तित्व कोमेजलेलं होतं. मंदिराच्या त्या जुन्या गारव्याने भरलेल्या दगडी चबुतऱ्यावर दोघे बसले. आजूबाजूला भाविकांची गर्दी होती, पण त्यांच्यासाठी जणू पूर्ण जग निशब्द झालं होतं. "कशी आहेस?" आशिषने जड अंतःकरणाने विचारले. राधिकाने हतबलतेने आभाळाकडे पाहिले. "आयुष्याने खूप काही शिकवलं आशिष. वडिलांच्या शब्दाखातर तुला विसरण्याचा प्रयत्न केला, एका श्रीमंत घरात लग्न केलं, पण तिथे फक्त पैसा होता, माणूस नव्हता. सासरच्यांनी छळलं, नशिबाने पतीला हिरावून घेतलं आणि समाजाने मला कलंक मानलं. आज एक वेळच्या जेवणासाठीही लोकांच्या दारात जावं लागतं." तिचे शब्द आशिषच्या काळजात सुरीसारखे खुपसले जात होते. त्याने तिचा तो रापलेला, मेहनतीमुळे खरबरीत झालेला हात आपल्या हातात घेतला. तो म्हणाला, "राधिका, ज्या दिवशी तुला माझ्यापासून हिरावून नेलं होतं, त्या दिवशी मी मेल्यासारखाच होतो. आज माझ्याकडे अमाप संपत्ती आहे, आलिशान गाड्या आहेत, पण या श्रीमंतीला तुझ्या आठवणींची ओढ लागली होती. मला ही कोट्यवधींची माया नकोय. मला तो जुना आशिष हवाय, ज्याच्याकडे तू होतीस." राधिका शॉक झाली. "आशिष, मी आता एक विधवा आहे. समाजाच्या नजरेत मी अपशकुनी आहे. तू खूप मोठा झाला आहेस. तुझी प्रतिष्ठा धुळीला मिळेल." आशिषने अधिक घट्टपणे तिचा हात धरला आणि म्हणाला, "प्रतिष्ठा माणसांच्या विचारात असते राधिका, त्यांच्या परिस्थितीत नाही. ज्या देवाने आज आपल्याला या मंदिराच्या पायऱ्यांवर पुन्हा एकत्र आणलंय, तोच देव आता आपली साक्ष देईल. तू माझी होतीस आणि तूच माझी राहशील." काही दिवसांनंतर त्याच मंदिरात पुन्हा एकदा शंखनाद झाला. पण यावेळी तो नाद केवळ देवाच्या पूजेचा नव्हता, तर दोन तुटलेल्या जीवांच्या पुनर्जन्माचा होता. आशिषने राधिकाच्या कपाळावर सन्मानाने कुंकू लावले आणि तिला समाजात तिचे हक्काचे स्थान मिळवून दिले. कथेचा बोध: अंधार कितीही दाट असला तरी प्रकाशाची एक किरण पुरेशी असते.
खरे प्रेम हे संपत्ती किंवा समाजाच्या नियमांवर नाही, तर एकमेकांच्या आदरावर आणि कठीण काळात दिलेल्या साथीवर टिकून असते. अपमान माणसाला संपवत नाही, तर त्याला नव्याने उभे राहण्याची ताकद देतो. तुमचा एक लाईक आम्हाला अशाच नवनवीन कथा शोधण्यासाठी प्रोत्साहन देतो. जर व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या.